नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. मंडळी, आपण मागच्या भागामध्ये अध्याय 17 पूर्ण घेतला होता. याच्यानंतर आपल्याला अध्याय 18 घ्यायचा आहे. चला तर मग अध्याय 18 प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण बोती लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी चिद्विलासा. हे गोविंदा श्रीनिवासा. हे आनंदकंदा प्रेषा. पाही माम दीनबंधो. हे केशवा केशीमर्दना. हे माधवा मधुसूदना. हे पूतना प्राणशोषणा. पांडुरंग पूतना प्राणशोषणा. पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे मनी ते तू जानसी चक्रपाणी. तेच कारे तुझ लागुनी. बोलून दाऊ पद्मनाभा. भक्त जी जी इच्छा करी ती तू पूर्वी श्रीहरी. ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाळ. म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा. सोडा मनीची कठोरता. दास गणू हा तुझ्या असे. अकोटा शेजारी मुडगाव नामे एक नगरी. तेथे बायजा नामे खरी. समर्थाची भक्ती नसे. हळदी माळ्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य. शिवराम नामे हिचा तात. भुलाबाई जननी असे. बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी. ललाटी जे विधात्यांनी लिहिले असे तेच घडे. बायजा आली तारुण्यात गर्भधान करण्याप्रत. घेऊन गेला तिचा तात जमाताच्या गृहासी. परी उपयोग नाही झाला. जमात षंढ होता भला. तिने जनक जननीला शोक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननी करी रोधन. माझ्या बाईचे तारुण्य वांझ पाहू राहते. भुली मने शिवरामासी. बायजान ठेवायसी. दुसरा नवरा करून येसी देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर. हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना. काही दिवस वाट पाहू नको ऐसे अधीर हो. बायजासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला. नपुसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी. ते औषधाने होईल दुरी. वाट पाही वास्तव. ऐसे उहेंता बोलून बायजासी तेथे ठेवून आले मुडगा कारण आपल्या घराते. बायजाचे वय 15-16 वर्ण. काळा सावळा. तारुण्याने मुसमुसलेला होता तिचा शरीर भाग. डोळे नाक पाणीदार. बांधा उच्च मनोहर. जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई. तिच्या थोरल्या दीरासी पाहून या बायजासी इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना. म्हणू लागला क्षणा ऐसे बायजा कारणे. हाताशयशी मुळी न होई मी तुला पतीचे ठाई. अमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन. झुरणे देहे सोडून आनंदी ठेवी मन. वेडे आजपासून मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे नाना चाळे करावे. काही आमिष दावावे चित्त तिचे भुलवावया. परी उपयोग होईना बायजाची न हे येई म्हणा. ती म्हणे हे नारायणा कार्य दैन्य मांडलेस. बालपणापासून ध्यायले मी तुझे चरण. त्याचेच काहे मज लागून फळ दृष्टी पडावे. जयांचा मी हात धरिला तो न पुरुष कळून आला. दैवयोग समजून चुकला. संसार नशिबी नाही मम. बरेच झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही. कृपा करी रे शेषशाही स्पर्श पुरुषाचा न हो मला. ज्येष्ठ दीर एके दिवशी येता झाला बायजापाशी. आपला हेतू कळविण्याची रात्रीची या समयाला. तो बायजाने इन्कार करून केले उत्तर. कैसी लाज तिळभर नाही उरली ती चित्ती तुझ्या. तू माझा ज्येष्ठ दीर पित्यापरीस साचार. सोडा हा विचार स्वैर ऐसा होऊ नको. ह्या तियेच्या भाषणा तोन आणि मुळी मना. होता कामाची वासना नीती या जात असे. अंगावरी टाकण्या हात जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सूत माडीवरून पडला हो.
खोक पडली डोक्यासी, बायजेने धरले त्यासी, बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो. बायजा म्हणे ज्येष्ठ दिरा, या गोष्टीचा विचार करा. अभिलाष तो नाही बरा, परस्त्रियेचा केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेली या कर्माचा. त्याने नांद सोडिला, सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुडगावी. भुलाई म्हणे पतीसी, चला जाऊ शेगावासी, महाराज जाती पुसायासी, पुढील भाकेत बायजेचे. ते मानले शिवरामासी, आला घेऊन कन्येसी, महाराज जाते पुसावयासी आपल्या त्या कांतेसह. बायजा घातली पायावर, केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर, पुत्रपौत्र द्यावीला. ते समर्थाने ऐकले, शिवरामासे हसत वदले, अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती तिचे तात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला परत आला मुडगावी. परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली म्हणे, निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. समर्थाचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावात, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावास जाण्याला. पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले, साधुचरण हिने धरिले, तेच तिच्या करतील भले निजकृपेने कल्याणा. पुरुषत्व देती जमातासी, अशक्य ना काही संतासी, ऐसा विचार मानसी करून राहिली स्वस्थ ते. पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तिने पुकार जगभरी ऐशारती झाली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरुणीजन, पुंडलिकासी ही तारुण्य, याची वारी विषय भान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली, विषय सुखाची नव्हाळी, भोगण्या ही युक्ती केली, वाटते या उभयंतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आलीपोटी, म्हणून याची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजासी, तू का कारटे हरणेशी पुंडलिकाच्या घरी जाशी, हे काही कळेना. ऐसा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा न राही उपोषित उसाची या फडामधी. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला, कारटे आमुच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला नका ठेवू ऐशी, लावून द्यावे म्होतारासी, पहा मोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्याशी हितगुज करीते, एकमेका पाहून भरते इत दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास, घेऊन या कार्टीस, सांगू अवघे महाराजास चाळया बायजीचे. संतासी अवघे कळते, ते सन्निधीचे चाहते, पोटामाजी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजा बाई, पुंडलिक भोकरे आला तोही, चोगे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थाच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागली दयाघन, की बायजा तुझी बहिणा पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती तरी अंतर न द्यावी प्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. बोले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीची. शिवाय या बायजाला कोठेही ना नवरा भला, ही ना आली करायाला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी, अशीच गे जगभरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे. ऐसे समर्थाचे भाषण शिवरामाने ऐकून गेला सेगेवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुडगावासी आला. पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात. ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो एठाई.
भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दूरदूर फोड झाला. आणविले मोठ्या डॉक्टराला औषध पाणी करायला खामगावा माझारी बुलढाणा अकोला अमरावती इथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटीसे बांधिली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा न उपयोग झाला, फोड वाहू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असे झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचारायचा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय, याविना दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धावा धावा ही सद्गुरुनाथ. या लेकरांचा वृत्तांत किमपी आता पाहू नको. ऐशी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी, सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्दकीर. कोल्हे घूर केरे कांतार दणदणू गेले हो. तो एक दमनी आली, तट्यावरी लागलेली ही गाडी सोहोती झुंपली. जोडी खिल्लाऱ्या बैलांची, कंठा माझे घांगरमाळा वाजू लागल्या खळाखळा. मागे पुढे सोडिला होता पडदा दमनीच्या. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयेशी. डॉक्टर पाहता होता तिसी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला. ब्राह्मण दमनीच्या खाली भला दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठूनी आपण आलाय ते ठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजा नामाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपल्या हातात. मी जातो आता परत, वेळ नमशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण. त्या शोधाया कारण भाऊनी शिपाई पाठविला. परीन पत्ता लागला, गाडी न दिसली कौनाला. भाऊ मनी घोटाळला, कशाचा न तर्क चाले. फोडच लाविता अंगारा, तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्वत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ वदलेसे त्यास. माझ्या गाडी बैलास नुसतान चारा दिलास तू, हे सांकेतिक भाषण. कळले भाऊ लागून, हृदय आली उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन, लेकरासाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्तदान. अंतर्ज्ञानी अस्तिपूर्ण श्री गजानन अवलिया. असं एकदा समर्थ स्वारी निगती झाली पंढरपुरी. त्याचे श्री चंद्रभागे तिरी विठ्ठलासे भेटावया. होती मंडळी बरोबर, दिवसवारीचा साचार. स्पेशल गाड्यावरचे वर जाऊ लागल्या पंढरीला.